मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, मग त्याच्यामध्ये प्राणी, वनस्पती म्हणजे पर्यावरणपूरक ज्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या छान पद्धतीने मुलांना समजून सांगितल्या। किंवा ज्या एक प्रदर्शन भरवलं, प्रदर्शनाच्या माध्यमातून का बुवा ज्या म्हणजे नॅचरल ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर कसा जास्तीत जास्त करता येईल आणि त्या डायरेक्ट दाखवल्या की म्हणजे टेम्परेचर जे वाढत चालले त्याच्याबद्दल आपल्याला काय करता येईल, आपण काय करू शकतो, हे सर्व मुलांना त्यांनी समजून सांगितलं। संस्थेचे जे त्यांनी लोक आणली त्यांनी एकदम इतकं छान सांगितलं की त्याचा मुलांवर खूप छान असा परिणाम झाला। शाळेच्या विकासासाठी त्याचप्रमाणे आमच्या शाळेसाठी प्रगतीसाठी जी मानकं ठरवलेली असतात त्या मानकांची परिपूर्तता करण्याच्या दृष्टीने सुद्धा सोलर एनर्जी असेल, त्याच्यानंतर ग्रीन हार्वेस्टिंगचं हे वॉटर हार्वेस्टिंगचं असेल, त्यानंतर हे वृक्षारोपणाचे उपक्रम असतील। याही व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना जे शेतीविषयक ज्ञान देण्यासाठी आवश्यक असणारे गांडूळ खत सारखे प्रकल्प आहेत, या प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या शेतामध्ये कशा प्रकारे कंपोस्ट खत तयार करता येईल याचंही अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन या संस्थेच्या माध्यमातून झालं आहे। अशाच प्रकारचे उपक्रम या संस्थेच्या मार्फत शाळांमध्ये राबविले जावेत। त्याचबरोबर या उपक्रमांचा आम्हाला विद्यार्थ्यांना शाळेला अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग झालेला दिसून येतो। जे काय आमच्या शाळेसाठी जे वेगवेगळे उपक्रम या 2 महिन्यामध्ये 2 ते 2.5 महिन्यामध्ये जे राबवले त्यातून एक आमच्या शाळेची भरभराट कशी होईल या दृष्टीने त्यांनी मोलाचं कार्य केलं। तर तुम्ही जे राबवलेला जो रेन हार्वेस्टिंगचं वॉटर सेव्हिंग तो एकदम प्रोजेक्ट अतिशय छान वाटला। त्याचबरोबर तुमच्याकडे हँडवॉश स्टेशन जी आमची दुरुस्ती करण्यात आली ते 15 नळ वगैरे बसवून, त्याचबरोबर पाईपलाईन त्याची जे तुटली होती ती जोडून वगैरे व्यवस्थित करून ते व्यवस्थित करून दिली। त्याचबरोबर तुम्ही जे काय ओला कचऱ्याचं निवारण करून त्याचं तिथे कंपोस्ट खत कसं होईल या दृष्टीने जो प्रकल्प तुम्ही ते मशीन बसवून थोडंसं ते खत बनवणार गांडूळ खत कसं होईल याचं जे प्रोजेक्ट तुम्ही हे केलं ते अतिशय आम्हाला चांगलं वाटलं। त्याचबरोबर इनडोअर आउटडोअर ज्या वृक्ष लागवड या संदर्भातील जी काही झाडं लागवड केली या झाडं लागवड करून खरोखर ग्रीन स्कूल प्रोजेक्ट हा सार्थकी कसा लागेल या दृष्टीने तुम्ही आमच्या शाळेला मोठं सहकार्य केलं। त्याचबरोबर पाण्याच्या संदर्भात, पर्यावरणाच्या संदर्भात त्यांनी जे घेतलेले उपक्रम आहेत ते खूपच चांगले आहेत। आणि शिवाय मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सुद्धा त्यांनी वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये राबवलेले आहेत। खरंच या ठिकाणी तुकोबांची एक ओवी आठवते की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, अशा या प्रसंगी या सगळ्या संतोक्तीचाही म्हणजे आठवण झाल्याशिवाय राहत नाही। तुमचं जे कार्य आहे ते प्रेरणादायी आहे, स्तुत्य आहे, समाजामध्ये तुमचा नावलौकिक होणार आहे, शाळांचा गुणगौरव या तुमच्या कार्यक्रमामुळे होणार आहे। मी प्रथमतः टाटा ऑटोकॉमचे मनापासून धन्यवाद मानतो की त्याने आमच्यावर इतका विश्वास ठेवून 4 शाळेचा ग्रीन स्कूल प्रोजेक्ट करण्यासाठी आम्हाला मान्यता दिली। त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हच्या टीमचे मी आभार मानतो की या सगळ्या प्रोजेक्टमध्ये सगळेजण एकदम पॉवरफुली इन्व्हॉल्व होते आणि त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आमच्या SIच्या टीमचंही आहे। प्लस मी सगळ्या 4ही शाळेमधल्या सगळ्या शिक्षक, सगळे विद्यार्थी, सगळे पालक आणि सगळ्या मुख्याध्यापकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलं, सगळ्या गोष्टींनी कोऑपरेट केल्या, म्हणून हा इतका मोठा प्रोजेक्ट आज आम्ही घेऊ शकलो। सो सगळ्या 4ही शाळांना पुन्हा एकदा आभार मानून थांबतो। धन्यवाद।